नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे. मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी योजना 2.0 मध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले होते, ज्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते, त्या महिलांसाठी खुशखबर आहे. त्या महिला आता पुन्हा अर्ज करू शकतात. ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केलेला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये, तर त्यांनी हा अर्ज करून घ्यायचा आहे. कारण 31 ऑगस्ट 2024 ही लास्ट तारीख होती फॉर्म भरण्याची, अर्ज करण्याची. पण आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की ऑगस्ट महिन्याची 31 तारीख होती, पण त्यांनी आता तुम्हाला आणखी 1 महिना वाढीव तारीख दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठी. म्हणजेच 31 सप्टेंबरपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरून घ्यावा, ही त्यांनी पोस्ट केलेली आहे. 1,60,00,000 पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळवून देणारी ही देशातील पहिली योजना ठरलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, बाद झालेले आहेत, त्या महिलांनी सुद्धा आता अर्ज पुन्हा करायचा आहे. ज्या ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये महिलांचे फॉर्म भरण्यासाठी जे काही अंगणवाडी सेविका व सेतू सुविधा केंद्र यांनी यांनी त्या महिलांचा फॉर्म भरण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहे, धडपड केलेली आहे, जेणेकरून एवढ्या साऱ्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि त्यांना पैसे त्यांचे मिळालेले आहेत. तर आता अंगणवाडी सेविका व सेतू केंद्र यांना पण त्यांचे पैसे जे आहेत फॉर्म भरलेले सप्टेंबर महिन्यात येणार आहेत. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स तुमचे पेंडिंग असतील, तुम्ही काही डॉक्युमेंट्स काढलेले नसतील, ज्याच्यामुळे तुमचा फॉर्म आतापर्यंत तुम्हाला भरता आलेला नाहीये, तर तुम्ही तुमचे जे काही रेशन कार्ड वगैरे आहे किंवा तुमचे उत्पन्न प्रमाणपत्र वगैरे आहे ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यावा. तुमच्याकडे आणखी 1 महिन्याचा टाइम आहे. 31 तारीख ही आजचा दिवस लास्ट दिवस होता, पण खूप साऱ्या महिलांचे अर्ज पेंडिंग आहेत, त्यांना आतापर्यंत पैसे भेटलेले नाहीत. तर या सर्व गोष्टींसाठी त्यांनी आता तुम्हाला 1 महिन्याची मुदत दिलेली आहे. कृपा करून ज्यांचा फॉर्म भरलेला नाहीये, ज्यांनी अर्ज केलेला नाहीये, त्यांनी आता 1 महिन्यात तुमचे अर्ज भरायचे आहेत आणि तुम्हाला पण ते पैसे मिळणार आहेत. आणि ज्या पण महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे मिळालेले नाहीत, त्या महिलांसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये 4,500 रुपये मिळणार आहेत. आणि ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये 3,000 रुपये मिळालेले आहेत, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे, तर आता त्या महिलांना आता 1,500 रुपये मिळणार आहेत. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच न्यूज तुम्हाला भेटत राहतील. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स, छोट्या मोठ्या गोष्टी सर्व तुम्हाला मिळून जातील. मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.